पण या मंदिरापाशी आलोय दर्शन घेण्यासाठी, ते पण तुम्हाला दाखवतो. याला म्हणतात सातारा. बघा आता काय सांगू बाई मित्रांनो तुम्हाला. माघारी फिरली साप्त्यात तुटून गाडी बैल. हॅलो मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये एकदम कडकवाले बोलतो, कडकवाले स्वागत आहे. तर तुम्हाला मागे बघून कळत असेल की आपण आता गावाला आलोय आणि एकदम कडकवालं वातावरण आहे. तर राहुलच नाही तुम्हाला व्हिडिओ मध्ये दावायचं असं मला वाटलं आणि तुम्ही बघून फक्त एन्जॉय करा आणि खरंच मित्रांनो सपोर्ट करा, कमेंट करा आणि एकदम असं कडक कडक कमेंट करा. शिवे जरी दिले ना तरी चालते, तुमचा भाव ते गिफ्ट म्हणून घेणार हो. तर पुढे व्हिडिओ बघा, एकदम मनापासून बघा आणि पवन चक्या लाईट व्हिडिओ सगळं आता काय सांगू तुम्हाला, तुम्ही फक्त पुढे बघा. याला म्हणतात सातारा. साताऱ्याला हलक्यात घेतं का मित्रांनो, कडक ना मस्त एकदम. असं वाटतंय ना इथून येऊच नाही असं वाटायला लागलंय मला. इकडेच राहावं, एवढं सुंदर गाव सोडून आपण सिटीमध्ये राहतोय ना. दुःख एवढं बेकार आहे ना, हे तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो. हो काही पवन चक्के दिसते त्या का, खतरनाक. काय सांगू तुम्हाला आता, हे असं वाटायला लागलंय की आपण जन्नत सोडून नरकामध्ये, नरक नाही बोलू शकत पण अशा ठिकाणी जातोय की म्हणजे की पैसे पाठी सगळं मित्रांनो. बोलताय तर मी याची बोबडी वळायला लागली असं झालंय बघून सगळं. खतरनाक म्हणजे एकदम कडक कडक बोले तो कडक. बघा आता काय सांगू बाई मित्रांनो तुम्हाला, मी शब्दामध्ये मांडू शकत नाही. फक्त एन्जॉय करा तुम्ही, एन्जॉय फक्त. मला धावण्याचा असा मोह आवरला नाही व्हिडिओ बनवायला एवढ्या गडबडीमध्ये सुद्धा ना. अरे बाबा ही रिस्क आहे, इथं केबल आख्या इथं हात नाही लावला पाहिजे, रिस्क आहे भावाने. इकडे ध्यान द्या जरा नो. इथले अध्यक्ष कोण असेल ते सेक्रेटरी वगैरे त्यांनी. आणि पाऊस एवढा जबर झाला, आपलं नशीब आहे ना आपण पावसामध्ये गावाला आलोय. बघा कडक काय म्हणजे विषय संपला. सातारा म्हणजे एकदम ब्रँड विषय गोल पृथ्वी गोल आणि त्याच्यामध्ये सुंदर सातारा. हो कसं आहे कडक ती गाळेवाडी इकडं. सातारा बोलले एकदम राडा राडा राडा. हे पवन चक्की बघा, हे जवळून एकदम धावतो तुम्हाला. हो काय कडक. पण या मंदिरापाशी आलोय दर्शन घेण्यासाठी, ते पण तुम्हाला दाखवतो. सिद्धनाथच मंदिर आहे. तर गाडीवाडी करू नये तर आपण इथं आलेलो आहे. सध्या आपण पाया वगैरे पडू इथं मस्तपैकी, मस्त म्हणजे मस्त कडकवाला. आणि अशा रीतीने आपण व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मंदिर पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अशा पद्धतीमध्ये आपल्या आईसाहेब आतमध्ये पाय पडतात आहे. हे देवाचा घोडा बघा बोलतात ते. त्यानंतर आता आपण आतमध्ये दर्शनासाठी चाललोय बघा. एकदम कडक वातावरण, एवढं खतरनाक ना, खतरनाक. इथं पूर्ण बघा हो का, क वर्ग यात्रास्थळ विकास कार्यक्रम असं मांडलं पाहिजे, सगळ्यांना कळतं बघा. क्या बात आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात नाही तर कुठे दिसणार. खतरनाक ना, जिथं जाईल तिथं महाराजांची मूर्ती पाहिजेलच आहे. आणि अशा रीतीने असं मंदिर आहे बघा. दर्शन आपण घेऊया पुढे आता. वाह, राधाकृष्णाची पण मूर्ती आहे. मंदिर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. मंदिर अशा रीतीने मूर्ती आहेत आतमध्ये सिद्धनाथाच्या. असं काय आहे बघा. रिक्स घेऊन पावसामध्ये सुद्धा व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी, एवढं रिक्स घेतोय. असा खतरनाक नजारा आहे बघा मंदिरच्या पटून. एवढा मोबाईलचा सुद्धा विचार करा ना. कशासाठी माहिती आहे का, फक्त तुम्हाला व्हिडिओ मध्ये एन्जॉय करा फक्त. व्हिडिओ खतरनाक मित्रांनो. हो का, कसं आहे नाद करतास का, यायला लागतं इकडं. असं मंदिर आहे बघा. पाया पडू द्या, नाही तर व्हिडिओच्या नादामध्ये पाया पडायला विसरून जाईल. देव बाप्पा. अशा रीतीने बघा इकडे काय हो का, असं जवळून पवन चक्की कशी दिसते बघा. तुम्हाला जरा जवळून धावतो. हो हो, असं काय पवन चक्की आहे बघा. आता इथं आपण एक किसनदेव म्हणून आहे मंदिर, तर तिथं आपण आलेलं तर पाया पडू. किसनदेव अशा पद्धतीमध्ये मंदिर आहे बघा. मंदिर आहे बघा. मम्मी पप्पा इथं दर्शन करतात. काय नजर आहे मित्रांनो. हवा एवढी थंड लागते ना की अक्षरशः तुम्हाला सांगतो, जर हवा जर मला तुम्हाला अनुभव देता आली असती नाही, म्हणजे की जे फील येते ते तुम्हाला असं ना पाठवलं असतं मोबाईलमधून. पण ते तुम्हाला नाही देत आहे, तर तुम्ही फक्त नजरेचं आनंद घ्या बघून. काय वातावरण आहे यार, कडक ना, एकदम बेस्ट. सांग काय झालं तर पहिल्या काळामध्ये इथं देव पाया पडाय माणसाला. ह्याचं महत्व सांगायचं. ह्या देवाचं महत्व, गाडी घेऊन देवाला आला वर्षी तो मला. गाडी घेऊन आला आणि इथं गाडीची बैल माघारी फिरली साप्त्यात तुटून गाडी बैल खाली गेली. ही खडका दगडाव पडला आणि जाग्यावर खलास झाला. इथं ह्या जाग्याला म्हणून देवाळ बांधलं किसन देवाच.
असं काय जुन्या माणसांकडून आपल्याला शिकाय भेटतंय बघा. आणि जुन्या माणसं दोस्त पाहिजे. ते व्हिडिओ काढलाय मी, माहिती पाहिजे का आम्हाला पण. माहिती लई पावतो.